पारनेर तालुक्यातील सुपा येथील सुपा हाईट्स इमारतीमध्ये नुकतेच इन्फिनाइट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या शाखेचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके, डीवायएसपी संपतराव भोसले, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नवनाथ अवताडे आदींसह अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। गेल्या 6 वर्षांपूर्वी मी आणि माझ्या सहकार्यांनी इन्फिनाइट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह नावाचं एक रोपटं लावलं होतं। आता हे रोपटं वटवृक्षात रूपांतर झालंय। ज्या ठिकाणी आम्ही पाय रोवला त्या ठिकाणी ताट उभे राहून एक आदर्शवत काम सर्व सहकार्यांच्या माध्यमातून केलं जात असल्याची प्रतिक्रिया चेअरमन नवनाथ अवताडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे। अरे यांचं कधी 12 वाजते अशा अनेक लोकांनी देव पाण्यात बुडून बसलेले आहेत, पण त्या सगळ्यांनाच मी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की मित्रांनो, आम्ही या ठिकाणी जे पाय रोवतोय ना, हे जाण्यासाठी आम्ही आलेलो नाही। कुणी काही अपेक्षा व्यक्त करू द्या, आम्ही इथं खंबीरपणे पाय रोवून उभा राहणार आणि एक निश्चितपणे आदर्शवत अशा पद्धतीचं काम करून दाखवणार, जेणेकरून पुढचे 5-10 वर्ष 20 वर्षानंतर जर कुठला आदर्श घ्यायचा असेल, कोणाला नवीन काम सुरू करताना, तर आपल्या संस्थेपासून प्रेरणा घेईल आणि आदर्श घेईल। नवनाथ अवताडे यांनी जे रोपटं लावलं त्या रोपट्याला फुलवायचं काम विनोद गाडेलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं। गोरगरिबांच्या घामाचे पैसे आपण ठेवतो याची जाण त्यांच्याकडे असते, तो कधीच मागे राहत नाही, असं मत व्यक्त करत खासदार निलेश लंके यांनी यावेळी गाडेलकर यांच्या कार्याचं आपल्या भाषणातून कौतुक केलंय। जे खऱ्या अर्थाने बचत कशी केली पाहिजे आणि चिकाटी कशा पद्धतीने केली पाहिजे हे आम्ही ज्यांच्याकडून मी तरी शिकतो। आमचा एक युवक सहकारी, आमचा जीवाभावाचा सहकारी विक्रम, आमचा आबा, संतोष, गणेश, वैभव या तरुण सहकाऱ्यांनी अवताडे साहेब, मला यांचा अभिमान वाटतो। कारण बऱ्याच वेळा युवकांकडे पैसे आल्यानंतर ते वेगळ्या मार्गाने पण बरेच खर्च होत असतात, पण प्रत्येक पैशाला पैसा जोडण्याचं काम केलं असं ना, ते आमच्या ह्या टीमने केलेलं आहे। त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवा। आता तुम्ही सांगितलं, तुमच्या भाषणात सांगितलं की बऱ्याच लोकांनी आम्हाला काउंटर करावं लागतो, बऱ्याच लोकांनी सांगितलं का अशा पद्धतीने आम्हाला आमिष दाखवलं जातं, नंतर फसवणूक केली जाते। ते कशामुळं होतं? कारण तुम्हाला कमी श्रमात जर 2 रुपये आले तर मग आपल्याला वाटा जास्त असतात, पण हे आमच्या ज्या सहकार्यांनी जो ग्रुप उभा केला ना, प्रत्येक रुपयाला रुपया जोडण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने। म्हणजे आर्थिक सक्षम बनवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या अवताडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। डीवायएसपी संपतराव भोसले म्हणाले की मल्टीस्टेटमध्ये सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी वर्गाचा पैसा आहे, त्याला काळजीपूर्वक जपलं पाहिजे, कारण त्या पैशावरच सर्वसामान्यांचं आयुष्य अवलंबून असतं। सर्वसामान्य नागरिकांना 2 पैसे मिळतील आणि त्यांचा फायदा होईल या हेतूनं सर्वांना विश्वासात घेऊन काम करावं, असं सांगून डीवायएसपी संपतराव भोसले यांनी सोसायटीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्यात। यावेळी पुणे, दौंड, श्रीगोंदा नगर जिल्ह्यातील संचालक आणि सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।